हे अत्यंत सुंदर मराठी गाणं. आणि या गाण्यातली ही सुंदर ओळ. या ओळीतल्या गहिवर या शब्दाचा नेमका अर्थ तुमच्या लक्षात आला का? हो असेल तर अतिउत्तम, पण जर नसेल तर चला पुढच्या 2 मिनिटात या अत्यंत हळव्या शब्दामागची भावना समजून घेऊया. गहिवर म्हणजे अशी एक मानसिक स्थिती जिथे तुमच्या मनातील भावनांचा पूर इतका ओसांडून वाहतो की तुमचे डोळे पाणावतात आणि तोंडातून शब्द फुटत नाही, ज्याला आपण कंठ दाटून येणे म्हणतो. कवीने या गाण्यामध्ये त्या भावनेला थेट समोरच्या व्यक्तीशी जोडला आहे. याचा अर्थ माझ्या अस्तित्वात किंवा प्रेमात जेव्हा भावनांचा पूर येतो तेव्हा माझा जो श्वास दाटून येतो, तो दाटून आलेला श्वास म्हणजे तू आहेस. सुंदर, अतिसुंदर लेखन. थोडक्यात समोरच्या व्यक्तीच्या केवळ अस्तित्वाने किंवा आठवणीने मनाची जी हळवी अवस्था होते ती म्हणजे गहिवरला श्वास. गहिवर शब्दावर परत येऊया. गहिवर हा शब्द फक्त दुःखांसाठी वापरला जात नाही. जेव्हा तुम्हाला प्रचंड आनंद होतो, जेव्हा तुम्ही एखाद्याचे उपकार मानताना कृतज्ञतेने भरून जाता, किंवा जेव्हा खूप वर्षांनी एखादी हवीहवीशी व्यक्ती समोर येते, तेव्हा मनात जो भाव दाटून येतो तो म्हणजे गहिवर. उदाहरणाने समजून घेऊया. जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरला निघते तेव्हा तिच्या वडिलांचा ऊर गहिवरून येतो. किंवा जेव्हा एखादा खेळाडू देशासाठी सुवर्णपदक जिंकतो आणि राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हा प्रत्येक भारतीयाचं मन गहिवरून जातं. वाक्यात सांगायचं तर लेकीला निरोप देताना बाबांचा कंठ गहिवरून आला, पण डोळ्यात सुखाचेच अश्रू होते. थोडक्यात काय तर जेव्हा शब्द अपुरे पडतात, भावनांचा श्वास होतो आणि डोळ्यांच्या कडांमधून त्या वाहू लागतात, तेव्हा तिथं गहिवर जन्माला येतो. ही माणसाची संवेदनशील असण्याची सर्वात सुंदर पावती आहे. आयुष्यात तुम्ही कधी गहिवरून गेला होतात का? ती आठवण किंवा त्या व्यक्तीला कमेंट्समध्ये नक्कीच टॅग करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी शब्दांना जाणून घेण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.